ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या रिया मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी ठीक 7 वाजता अधिक मास महात्म्याचे नवीन अध्याय येत आहेत. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. मित्रांनो, आजच्या या कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये भक्तिभावाने लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मित्रांनो, मागील अध्यायाला तुम्ही दिलेलं प्रेम, आशीर्वाद आणि सुंदर कमेंट्स पाहून मन खरंच भरून आलं. तुमच्या प्रेमामुळेच अजून भक्तिमय कथा घेऊन येण्याची प्रेरणा मिळते. मित्रांनो, यापूर्वीचा अध्याय ऐकण्यासाठी आणि कमेंट करून आपले प्रेम व्यक्त केल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. आज आपण फक्त अधिक मास महात्म्याचा 3रा अध्याय ऐकणार आहोत. भगवान श्रीहरींची कृपा सदैव तुमच्यावरती आणि तुमच्या परिवारावरती राहू अशी आशा करते. या आधीचा अध्याय तुम्ही ऐकला असेल, जर ऐकला नसेल तर तोही नक्की ऐका. आता पुढे ऐका अधिक मास महात्म्याची सुंदर कथा. ऋषीगण म्हणाले, हे सूतजी महाराज, भगवान नारायणांनी नारद मुनींना जे शुभ वचन सांगितले ते कृपया आम्हाला विस्ताराने सांगा. तेव्हा ऋषींच्या प्रश्नावरती सूतजी महाराज म्हणाले, हे ऋषींनो, भगवान नारायणांनी नारदांना जे सुंदर वचन सांगितले ते मी जसे ऐकले तसेच तुम्हाला सांगतो. तुम्ही सर्व सावधपणे ऐका. हे नारद, पूर्वी भगवान श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिराला जे सांगितले होते ते आता मी तुम्हाला सांगतो. एक वेळ अशी आली की धर्मराज युधिष्ठिर आणि पांडवांवरती फार मोठे संकट आले. धृतराष्ट्राच्या दृष्टपुत्रांनी द्रौपदीचा अपमान केला. दृष्ट दुशासनाने द्रौपदीचे केस धरून तिला सभेमध्ये ओढत आणले. तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी स्वतः द्रौपदीची लाज राखली. त्यानंतर पांडवांनी आपले राज्य सोडले आणि कामक्य वनात जाऊन राहू लागले. वनातील फळे खाऊन ते आपले सुंदर जीवन अत्यंत दुःखात व्यतीत करू लागले. वनवासामुळे त्यांच्या शरीरावरती केस वाढले होते आणि ते अत्यंत दुःखी झाले होते. अशा दुःखी पांडवांना भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अनेक ऋषी मुनींसह कामक्य वनात आले. भगवानांना पाहताच युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि इतर पांडव आनंदाने उठून उभे राहिले. त्यांनी मोठ्या प्रेमाने श्रीकृष्णांना आलिंगन दिले आणि त्यांच्या चरण कमळांना नमस्कार केला. द्रौपदी ही अत्यंत दुःखी अवस्थेत हळूहळू पुढे आले आणि तिने भगवानांना नमस्कार केला. दुःखाने क्रुश झालेली द्रौपदी पाहून भगवान श्रीकृष्णांचे हृदय व्याकुळ झाले. भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण धृतराष्ट्राच्या पुत्रांवर अत्यंत क्रोधित झाले. त्यांच्या डोळ्यात प्रलयनियांनी प्रगट झाल्यासारखा भयंकर तेज दिसू लागलं. जणू संपूर्ण तिन्ही लोकांचा संहार करण्यासाठी ते सज्ज झाले होते. भगवान श्रीकृष्णांचा हा प्रचंड क्रोध पाहून अर्जुन भयभीत झाला. त्याने हात जोडून भगवानांची स्तुती केली. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तुम्ही या संपूर्ण जगाचे नाथ आहात. तुम्हीच या जगाचे रक्षण करणारे आहात. तुमच्या क्रोधाने संपूर्ण सृष्टीचा नाश होऊ शकतो, पण एका व्यक्तीच्या अपराधासाठी तुम्ही संपूर्ण जगाचा नाश कसा कराल? जसे एखादा मनुष्य मच्छर मारण्यासाठी संपूर्ण घर जाळत नाही, तसेच तुम्हीही कृपा करा. अर्जुनाचे हे विनम्र शब्द ऐकून भगवान श्रीकृष्णांचा क्रोध शांत झाला. ते पुन्हा चंद्रासारखे शांत आणि प्रसन्न झाले. भगवान शांत झाल्याचे पाहून पांडवांनाही समाधान वाटले. त्यानंतर पांडवांनी वनातील कंदमुळे आणि फळांनी भगवानांची पूजा केली. भगवान नारायण म्हणाले, हे अर्जुना, तू विचारलेला प्रश्न अत्यंत गुप्त आहे. ऋषी मुनींनाही याचे पूर्ण ज्ञान नाही, पण तू माझा भक्त आणि मित्र असल्यामुळे मी तुला हे रहस्य सांगत आहे. पुढे भगवान म्हणाले, चैत्रपासून सुरू होणारे सर्व महिने, दिवस, रात्र, प्रहर, मुहूर्त
उत्तरायण, दक्षिणायन, वर्ष, योग, नद्या, समुद्र, तळी, विहिरी, वनस्पती, वृक्ष, पर्वत, नगरे या सर्वांचे अधिष्ठाता देव आहेत आणि ते सर्व पूजनीय आहेत. एकदा एक असा महिना उत्पन्न झाला ज्यामध्ये सूर्य संक्रांती नव्हती. त्यामुळे लोक त्याला मलमास म्हणू लागले. लोक म्हणू लागले की हा महिना अशुभ आहे, कोणत्याही शुभ कार्यासाठी योग्य नाही. लोकांच्या अशा अपमानकारक शब्दांनी तो महिना अत्यंत दुःखी झाला. निराश होऊन तो माझ्या शरणी आला. तो माझ्या धामात आला आणि त्याने मला सुवर्ण सिंहासनावर विराजमान पाहिले. भगवंतांना पाहताच त्याने साष्टांग दंडवत प्रणाम केला. त्याच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले आणि गदगदलेल्या वाणीने तो बोलू लागला. सूतजी महाराज पुढे म्हणाले, हे ऋषींनो, इतके सांगून भगवान बद्रीनाथ काही क्षण शांत झाले. भगवानांच्या मुखातून ही कथा ऐकून भक्तवत्सल नारद मुनी पुन्हा म्हणाले, हे नारायणा, त्या मलमासाने भगवान विष्णूंना काय विनंती केली आणि भगवानांनी त्याला काय उत्तर दिले. नारायण भगवानांनी नारद मुनींना मलमासाची पुढील कथा सांगितली. ती अद्भुत कथा आपण पुढील अध्यायात ऐकूया. आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची, पण जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. मित्रांनो, जर तुम्हाला आजचा अधिक मास महात्म्याचा हा पवित्र अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या भावना कमेंटद्वारे नक्की व्यक्त करा आणि हा दिव्य संदेश आपल्या परिवारासोबत व मित्रमंडळींसोबत जरूर शेअर करा. आपल्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी जीवनात भक्तीचा प्रकाश निर्माण होऊ शकतो. आणि हो, अधिक मास महात्म्याचे असे सुंदर आणि भक्तिमय अध्याय रोज सकाळी 7 वाजता पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. पुढील अध्यायात आपण ऐकणार आहोत, मलमासाने भगवान विष्णूंना कोणती करून विनंती केली आणि भगवानांनी त्याला कोणता दिव्य वरदान दिलं. हे जाणून घेण्यासाठी पुढील अध्याय नक्की ऐका. तोपर्यंत सर्वांना भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा सर्वांवरती सदैव राहो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. चला तर मग भेटूया पुढील एका नवीन अध्यायामध्ये. तोपर्यंत सर्वांना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री कृष्ण, जय श्री शंकर, जय हनुमान बजरंग बली की जय. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.